महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यास कोण मुख्यमंत्री होणार याबाबत चर्चा रंगू लागली आहे। पाहुयात कोण असू शकतात संभाव्य उमेदवार। नितीन गडकरी केंद्रीय मंत्री आहेत, महाराष्ट्रातले भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत। सध्या केंद्रीय मंत्री आणि पंतप्रधान मोदींचे विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जातात। त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबाही गडकरींच्या नावाला मिळू शकतो। प्रशासन हाताळण्याचा दांडगा अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे। त्याचबरोबर विरोधकांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याची त्यांची हातोटी आहे। देवेंद्र फडणवीस आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत। त्याचबरोबर भाजपचा तरुण, अभ्यासू आणि निष्कलंक चेहरा अशी त्यांची ओळख आहे। फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपनेही निवडणूक लढवली आहे। तर पंतप्रधान मोदी, अमित शहा यांचा पाठिंबाही त्यांच्या नावाला मिळू शकतो। त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबाही फडणवीस यांच्या नावाला मिळू शकतो। मात्र कट्टर विदर्भवादी भूमिकेमुळे त्यांची अडचण होण्याची शक्यता आहे। एकनाथ खडसे माजी विरोधी पक्षनेते, त्याचबरोबर ज्येष्ठ भाजप नेत्यांपैकी एक। मंत्री म्हणून काम करण्याचा त्यांना अनुभव आहे। त्याचबरोबर विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे। उत्तर महाराष्ट्रात भाजपचा चेहरा अशी त्यांची ओळख आहे। मात्र या निवडणुकीत एकनाथ खडसे शिवसेनेच्या निशाण्यावर आहेत। सुधीर मुनगंटीवार माजी प्रदेशाध्यक्ष, विदर्भातील अभ्यासू आमदार अशी त्यांची ओळख। त्याचबरोबर माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना संघटनात्मक कामाचा त्यांच्या गाठीशी अनुभव आहे। युती सरकारच्या काळात मंत्रिपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे। ग्रामीण भागाचा चांगला अभ्यास त्यांचा आहे। मात्र विदर्भाबाहेर नेतृत्वाच्या मर्यादा त्यांच्यावरती असू शकतात। विनोद तावडे विरोधी पक्षनेते, भाजपमधील मराठा चेहरा। मुंबई कोकणवासियांचं नेतृत्व। विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदाचा अनुभव। विविध राजकीय नेत्यांशी उत्तम नेटवर्क। केंद्रीय भाजप नेतृत्वाशी सलोख्याचे संबंध। पंकजा मुंडे भाजपच्या नेत्या, गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर भाजप नेतृत्वात त्यांचा समावेश करण्यात आला। संघर्ष यात्रेच्या माध्यमातून त्यांनी संपर्क दौरा केला। पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांना प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो। जनसमुदायाशी भावनिक नातं जोडण्यात त्या वाकबगार आहेत। मराठवाड्यातील भाजपचा नवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।